नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी नेट कॅप या चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहे अंगणवाडी मदतनीस आणि अंगणवाडी सेविका यांचे जे फॉर्म भरायचे निघालेले आहेत, त्याचा फॉर्म कसा भरावा, त्याच्या शर्यती काय, अटी काय, त्याची वयाची अट किती असणार आहे, फॉर्म कुठे भरायचा, कोणत्या गावामध्ये फॉर्म निघालेले, याची सर्व माहिती पाहणार आहे. तर या ठिकाणी आपण 3 जिल्ह्याची आता माहिती पाहणार आहे. त्या जिल्ह्याचे नाव मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. तसंच बाकीच्या जिल्ह्यांचे फॉर्मही आपल्या चॅनलवर त्याची जाहिरात येईल, फॉर्म कसे भरावं. त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण वेळोवेळी त्याचे फॉर्म अपडेट आपल्या चॅनलवर येत राहतात. तसेच आता आपण पाहणार आहे या 3 भागांसाठी भरती. त्यासाठी अमरावती पश्चिम शहर, अमरावती पूर्व शहर हे 2 अमरावती जिल्ह्यातले आहेत. त्याच्यानंतर अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगरमध्ये भरती निघालेले आहे. त्याच्यानंतर सोलापूर, या 3 जिल्ह्याची आपण या ठिकाणी माहिती बघणार आहे. याच्यामध्ये आपण माहिती अशी बघणार आहे की फॉर्म हा कुठे भरायचा आहे, फॉर्म भरायची लास्ट तारीख काय असणार आहे आणि फॉर्म हा कसा भरायचा आणि तो कोणत्या पत्त्यावर पाठवायचा, त्याची आता आपण माहिती बघणार आहे. या ठिकाणी आपण सर्वप्रथम पाहू अमरावती शहर पश्चिम याचा आपण फॉर्म पाहू या ठिकाणी. त्या ठिकाणी अमरावती शहर पश्चिम भाग याचा हा अर्ज आहे. याचे सर्व अटी आणि शर्यती एकसारख्याच आहेत प्रत्येक फॉर्मच्या. तर या ठिकाणी अटी आणि शर्यती याची मी तुम्हाला ही PDF देत आहे डिस्क्रिप्शनमध्ये. या ठिकाणी तुम्ही याच्या अटी शर्यती पहा आणि त्यानुसार तुम्ही अर्ज करा. तर या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो अमरावती शहर पश्चिम भाग याची लास्ट डेट किती आहे फॉर्म भरायची आणि तो फॉर्म हा कोणत्या पत्त्यावर पाठवायचा आहे याची आपण या ठिकाणी माहिती पाहू. तर या ठिकाणी पाहू शकता बघा तुम्ही 14 नंबरचा ऑप्शन आहे अर्ज स्वीकारण्याचा दिनांक. तर या ठिकाणी सांगितले आहे बघा, कार्यालयीन कामकाजाच्या 10 दिवसापर्यंत म्हणजेच 10 तारीख ते 24 तारखेपर्यंत या ठिकाणी तुम्हाला अर्ज या ठिकाणी सबमिट करायचा आहे. लास्टची तारीख आहे बघा 24/2/2025 संध्याकाळी 5 पर्यंत तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे. तर तो अर्ज कुठे पाठवायचा आहे पश्चिम भागातल्या लोकांनी, तर या ठिकाणी तुम्हाला वरती मी दाखवून देतो. जर फॉर्म भरताना कोणती अडचण येत असेल, तर काय समजत नसेल, तर वरती दिलेला हा जो नंबर आहे, प्रत्येक PDFच्या वरती नंबर दिलेला आहे, ईमेल ID दिलेला आहे, त्यांना कॉल करून तुम्ही कॉन्टॅक्ट करून जास्त माहिती तुम्हाला त्या ठिकाणी विचारू शकता. तर तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा आहे बघा, या ठिकाणी दिलेले प्रतीच्या खाली माननीय बालविकास प्रकल्प अधिकारी प्रकल्प अमरावती शहर पश्चिम अमरावती या पत्त्यावर तुम्हाला या ठिकाणी अर्ज घेऊन स्वतः जायचं आहे. या ठिकाणी पोस्टाने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत आणि हा फॉर्म भरायचा हा अर्ज आहे, अर्जाचा नमुना. या ठिकाणी तुम्ही तुमचं नाव वगैरे सर्व गोष्टी लिहून घ्या, तुमच्याकडे जे काय काय अवेलेबल आहेत ते सर्व गोष्टी या ठिकाणी भरून घ्यायचं आहे. मदतनीस पदाकरता वगैरे कोणत्या पदाकरता तुमच्याकडे कोणकोणते डॉक्युमेंट आहे नाही ते सर्व लिहायचं आहे. या ठिकाणी अर्ज करायचा जावा वगैरे पोचायची पावती या ठिकाणी तुम्हाला भेटेल. तसंच अपत्य प्रमाणपत्र पण भेटेल तुम्हाला या पद्धतीने. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे बघा कोणत्या पदासाठी किती वगैरे मार्क्स भेटतील वगैरे ते सर्व. या ठिकाणी ह्याची PDF तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या आणि यासाठी तुम्ही अर्ज करा. त्याच्यामध्ये आता या ठिकाणी या गावामध्ये अर्ज निघालेले आहेत पश्चिम भागामध्ये. एकूण 18 जागा आहेत. ते या ठिकाणी कार्यक्षेत्रे पाहून घ्या. हे सर्व नगर आहेत. या नगरमध्ये या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत. प्रत्येक ठिकाणी एक एक जागा आहे या 18 ठिकाणी. तर या ठिकाणी आता आपण पश्चिम भाग बघितला. या ठिकाणी आता पूर्व भाग बघून घेऊ. या ठिकाणी पूर्व भागची पण सेमच कंडिशन आहे, सेमच अटी आणि शर्यती आहेत. तर आता पूर्व भागमध्ये आपण तारीख पाहून घेऊ की किती तारखेपर्यंत आणि कधीपर्यंत आपल्याला अर्ज करायचे आहेत. ते या ठिकाणी 14 नंबरचं ऑप्शन आहे बघा, 10 ते सेमच तारीख आहे, 10/2/25 ते 24/2/25 पर्यंत अर्ज करायचा आहे. अर्ज करायचा पत्ता पण या ठिकाणी तुम्हाला दाखवतो बघा. हे माननीय बालविकास प्रकल्प अधिकारी प्रकल्प अमरावती शहर पूर्व अमरावती या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी अर्ज करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी तुम्हाला स्वतः जाऊन अर्ज करून घ्यायचा आहे पूर्व ठिकाणी पण. आणि या ठिकाणी गावाची नावे या ठिकाणी पाहून घेता. या ठिकाणी 15 ठिकाणी अर्ज सुटलेले आहेत. या ठिकाणी 1 नंबर ते 15 नंबर ते या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. या 15 जागे ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. या ठिकाणी आपण पाहून घेतलं अमरावती शहर पूर्व आणि पश्चिम या दोन ठिकाणचे आपण फॉर्म कसे भरायचे म्हणजे आणि फॉर्म कुठे पाठवायचे, याची लास्ट तारीख किती, हे सर्व पाहिलं. आता आपण पाहणार आहे दुसरा जिल्हा, तो म्हणजे अहिल्यानगर अहमदनगर. या ठिकाणचं आपण या ठिकाणी माहिती बघणार आहे. सेमच असणार आहे टर्म अँड कंडिशन वगैरे ते सर्वांना सेमच आहेत. जर तुम्हाला टर्म अँड कंडिशन जर समज नसेल तर आपल्या चॅनलवर आपण सांगलीचा व्हिडिओ टाकलेला आहे, त्याच्यामध्ये आपण सविस्तर माहिती सांगितलेली आहे. टर्म अँड कंडिशन काय आहेत काय नाहीत, त्यात तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्या आणि टर्म अँड कंडिशन समजून घ्या. तसंच आपण पाहू शकतो आता अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर या ठिकाणी अर्ज कोठे सादर करायचा आहे.
तर या ठिकाणी पाहून घ्या अर्ज सादर करण्याचा पत्ता याने या ठिकाणी दिलेला आहे. बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी अहिल्यानगर पूर्व, नागुल बिल्डिंग, पहिला मजला, घोरपडे हॉस्पिटलजवळ, दिल्ली गेट, अहिल्यानगर. या ठिकाणी अर्ज करण्याचा कालावधी पाहून घ्या. या ठिकाणी 5/2/25 पासून 18/2/25 पर्यंत अर्ज करायचा आहे. अर्ज करायची वेळ आहे 11 ते संध्याकाळी 5 पर्यंत. या पद्धतीने हा अर्ज करायचा. अर्ज याची PDF तुम्हाला या ठिकाणी खाली दिसते. ही अर्ज करायची एक नमुना आहे. हा नमुना अर्ज तुम्ही PDF डाउनलोड करून घ्या. हा अर्ज हाताने भरून घ्यायचा आहे. अर्जामधली सगळी माहिती व्यवस्थित भरून घ्या. अर्जाची माहिती कशी भरायची याचा व्हिडिओ आपण सांगलीचा व्हिडिओ बनवलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला समजून जाईल. सर्व त्याच्यामध्ये माहिती दिली आहे. घोषणापत्र, लहान कुटुंबाचं अपत्यपत्र, विधवा प्रमाणपत्र वगैरे सर्व माहिती दिलेली आहे. या पद्धतीने अर्ज करायचा. आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोणत्या गावामध्ये भरती निघाली या ठिकाणी पाहू आपण. तर या ठिकाणी पाहू शकता अंगणवाडी क्रमांक 7 आहे शेजूर गल्ली नेवासा, याच्यामध्ये एक पद निघालेलं आहे. दुसरं आहे अहिल्यानगर जामखेड, याच्यामध्ये दुसरं पद निघालेलं आहे. त्याच्यानंतर अहिल्यानगर पूर्वमध्ये, अहमदनगर पूर्वमध्ये एकूण 6 जागा निघालेल्या आहेत, ते या ठिकाणी पाहू शकता. त्याच्यानंतर त्याच्या खाली पण आहे अंगणवाडी क्रमांक 3, 18, याच्यामध्ये 2 जागा निघालेल्या आहेत. त्याच्यानंतर ढारगोल्ली, श्रीगोंदा, याच्यामध्ये 1 जागा आहे. एवढ्या या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत अहमदनगरमध्ये. त्याच्यानंतर आपण पाहणार आहे सोलापूर जिल्ह्याची माहिती. त्या ठिकाणी आपण सोलापूर जिल्ह्याच्या PDF येऊ. जाहिरात सेमच आहे, गावाचे नाव पण सगळं सेमच आहे, म्हणजे अटी आणि शर्यती परत सर्व सेमच आहेत. 12वी पास, 7,500 मानधन वगैरे, वयाची अट 18 ते 35 वर्ष वगैरे ते सर्व सेमच असणार आहे. कागदपत्रे पण सर्व सेमच लागणार आहेत. तर आपण याचा आता पाहून घेऊ अर्ज किती तारखेपर्यंत करायचा आहे आणि अर्ज कोठे करायचा आहे. तर या ठिकाणी आपण ते पाहून घेऊया आता. तर या ठिकाणी अर्ज सोलापूर जिल्ह्याचा अर्ज करायचा आहे बघा. 13 नंबरचा ऑप्शन आहे. अर्ज स्वीकारण्याचा अंतिम वेळ व दिनांक 18 फेब्रुवारी 2025 पर्यंत संध्याकाळी 5:15 पर्यंत या ठिकाणी अर्ज करून घ्यायचा आहे. आणि अर्ज करायचा पत्ता पण त्या ठिकाणी खाली दिलेला आहे. बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी जिल्हा सोलापूर पूर्व 7, गुंजे निवास ख्रिश्चन हाऊसिंग सोसायटी 170, रेल्वे लाईन 7 रस्ता सोलापूर. या ठिकाणी आपल्याला हा अर्ज पाठवायचा आहे. अर्ज लवकर पाठवून घ्या, कमी दिवस राहिलेले आहेत. 18 तारीख लास्ट डेट आहे. तर या ठिकाणी अर्ज हा कोणकोणत्या सोलापूर जिल्ह्यामध्ये अर्ज हा कोणकोणत्या गावामध्ये निघालेले आहेत तर या ठिकाणी ते आपण पाहून घेऊ. तर या ठिकाणी बघा 2च गावामध्ये अर्ज निघालेले आहेत. मोहोळमध्ये 2 जागा आहेत आणि बार्शीमध्ये 1 जागा आहे. तर या 3 जागेसाठी फक्त अर्ज निघालेला आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये. तर या ठिकाणी तुम्हाला बाकीच्या जिल्ह्याची माहिती जाणून घ्यायची असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बाकीच्या जिल्ह्याची पण माहिती आपल्याला चॅनलवर वेळ मिळेल. तर या ठिकाणी सोलापूर जिल्ह्याचा नमुना अर्ज हा खाली दिलेला आहे. या ठिकाणी पाहून घ्या. नमुना अर्ज या ठिकाणी फोटो लावायचा आहे. आपले नाव, लग्नाच्या आधीचं नाव, नंतरचं नाव, जर लग्न झालं असेल तर जात, पत्ता, रहिवाशी वगैरे सर्व लिहायचं आहे. 10वी 12वी ग्रॅज्युएशन, D.Ed B.Ed काय झालं असेल तर त्याचं वर्ष, शाळा, बोर्ड वगैरे सर्व लिहून घ्या. जास्त माहितीसाठी आपण सांगलीचा व्हिडिओ तयार केलेला आहे. तो सांगलीचा व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. सर्व माहिती त्याच्यामध्ये डिटेल्समध्ये सांगितलेलं आहे. या पद्धतीने हा अर्ज करायचा आहे. तर या ठिकाणी हा अर्ज करायचा पद्धत जर तुम्हाला आवडली असेल, याची जर तुम्हाला सर्व माहिती समजली असेल तर व्हिडिओ लाईक करा. आणि प्रत्येक या ठिकाणी 4 जिल्ह्याची माहिती सांगितली. तर ह्या 4 जिल्ह्यामधले आपले राहणारे जे नातेवाईक असतील, मित्रमैत्रिणी वगैरे असतील तर त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना या गोष्टीचा लाभ घ्यायला सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.